एक दिवशी कचरा साफ करताना कचऱ्यात दडवलेल्या नोटांचा ढीगच दिसला. त्याचं असं झालं, कोणावर तरी इन्कम टॅक्स किंवा इतर कुठली तरी धाड पाडणार होती. त्यांनी 4थ्या मजल्यावर जो कचरा टाकला होता त्यात पैसे दडवून ठेवले होते. मी कचरा टाकायला वर टेरेसवर गेलो तर मला बंडल दिसला. कचरा बाजूला केला तर नोटाच नोटा. मी मागचा पुढचा विचारच केला नाही. मोठ्या नोटांची बंडलं उचलली, पायजम्याची नाडी सोडली, कमरेभोवती बांधले, खिसे भरले, तडक मावशीकडे गेलो. तिच्या पुढ्यात नोटाच्या बंडलांचा ढीग लागला. मी मोजले नाहीत, तिनेही त्यावेळी मोजले नाहीत. मोजणार कशी? प्रायव्हेट खोली नव्हती. तिने ते डबुगलं मोकळ्या डब्यात पिंपात टाकून दिलं. मी कोरा चेहरा करून ऑफिसला गेलो. आता तर मी मावशीचा परमेश्वर होतो. किती पैसे मी आणले ते तिने मला कधीच सांगितलं नाही. तिचा खरेदीचा सपाटा चालू झाला. गळ्यात सोन्याचे दागिने आले, नव्या साड्या आल्या. मी भीतीच्या छायेत वावरत होतो. मला नोटा आणताना कोणी पाहिलं असेल तर, पोलिसात तक्रार झाली तर, ही भीती. त्याच प्रश्नांच्या मुंग्या चावत राहायच्या. माझी राहणी, वागणं, जेवण सगळंच बदललेलं होतं. आमचं ऑफिस 4थ्या मजल्यावर, खाली मार्केट, वर लिफ्टनी जावं लागत असे. लिफ्टमध्ये नेहमीचे लोक, बोलणं नाही, फक्त स्मित. 4थ्या मजल्यावरचा पसारा मोठा, अनेक ऑफिसेस, बहुतेक सिंधी लोकांची. हे मार्केटच मुळी सिंधी लोकांचं. देशाची फाळणी झाली, सिंध पाकिस्तानात गेला. मुस्लिम लोकांनी सिंधी लोकांना पळवून लावायला सुरुवात केली. घरदार, इस्टेट, पिढ्यानपिढ्याचं मातीशी नातं. त्यामुळे काहींना तिथून जाणं जड जात होतं. मग मारपीट, कापाकापी, जीवाच्या भीतीने मग पळापळी. अंगावरच्या वस्त्रानिशी काही आले. मोथा नावाच्या कोणी सिंधी माणसांना आश्रय दिला मुंबईत. व्यवसायाला मोथा मार्केटमध्ये लावलं असं कोणीतरी सांगितलं. मी यायचो, लिफ्टनी 4थ्या मजल्यावर जायचो. सहकाऱ्यांशी केवळ स्मित संभाषण. त्यात अनेक वेळा एक मुलगीही असे. तिचंही स्मित, बोलणं नाही. पुढे मला जाणवायला लागलं, लिफ्टजवळ ती थांबून राही. मी आल्यावर लिफ्टमध्ये शिरे. तेच गोड स्मित. तिचं हास्य मला आवडायला लागलं. एकदा आम्ही दोघंच लिफ्टमध्ये होतो. हाय, माझा पोपट झाला, बोललोच नाही. कहाँ काम करते हो? विजय बिल्डर. नाम? जगत. मला मोठा मार्केटमध्ये जगत हे नाव मिळालेलं होतं ते मी सांगितलं. तेवढ्या 4था मजला आला. पुढे आमच्यात बोलणं सुरू झालं. मुलगी छान होती, काळी सावळी, बोलक्या डोळ्यांची, तरतरीत, साडीच वापरायची. आमची ओळख झाली. आम्ही लिफ्टमध्ये जाता येता बोलत होतो. पण एक दिवशी ऑफिसमध्ये रिंग वाजली. हॅलो जगत, तिचाच आवाज होता. अरे तुझे नंबर किसने दिया? मी घाबरलो होतो, माझी नोकरी गेली तर. विजय बिल्डर बोर्ड के नीचे नंबर लिखा है. ती खळखळून हसली. म्हणजे ती माझ्या ऑफिसच्या समोरून येऊन गेली होती. देख, कल की मैंने छुट्टी ली है, तू भी छुट्टी ले ले. लेकिन क्यों? अरे कल जाएंगे ना वाळकेश्वर. ये देख. मला तिने बोलूच दिलं नाही. मैं 9 बजे VT के सामने बस स्टॉप पे आ रही हूँ. फोन बंद केला तिने. मी तिच्या ऑफिसच्या समोर फेऱ्या मारल्या. आत जाण्याची धडाडी नव्हती. आत 8-10 पेक्षा जास्त माणसं काम करताना दिसत होती. फोन केला तो कोणा दुसऱ्याच मुलीनं घेतला. मी कट केला. जायचं का नाही ठरत नव्हतं. माझी 2 मनं रात्रभर एक दुसऱ्याशी झगडत होती. एकमत होत नव्हतं. फायद्या तोट्याचा व्यवहार मी मांडत होतो. शेवटी मी निर्णय घेतला, जाऊयात. तिला आपली परिस्थिती समजावून सांगूया. दुसऱ्या दिवशी आम्ही वाळकेश्वरला गेलो. राणीच्या बागेत बसलो. तिने तिचा परिचय सांगितला. तिचा बाप हिंदू होता, आई ख्रिश्चन, प्रेमविवाह झालेला. ही अलास्का MCOM झाली होती. त्या काळात म्हणजे मला 110 पगार असताना तिला 4,500 रुपये पगार होता. ती अकाउंट्स विभागाची हेड होती. माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी होती. परिचय खरं तर मीच सांगायला लावला होता. आता मी होऊन माझा परिचय सांगितला. म्हटलं मी DED झालो आहे, पण अजून नोकरी नाही, बेकार होतो, घरचं दारिद्र्य पाहवत नव्हतं म्हणून मुंबईत आलो. आता अलीकडे 4 पैसे मिळत आहेत, पण त्याचं काही खरं नाही. माझं गाव खेड्यात, 2.5 खाणांचं घर, माझ्या घरात खाणारी तोंड. याचा हिशोब करताना मला प्रेम करणं परवडणार नाही.
पण माझ्यासह माझी परिस्थिती स्वीकारण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. माझ्याजवळ सबबच उरली नाही, तरीही सांगितलं, माझ्याकडे मुंबईत रूम नाही, मला पगार 110 रुपये. पण याच्यावर तिने मार्ग सांगितला की ती आईवडिलांना एकटी होती, कुलाब्याला फ्लॅट होता. याचा अर्थ आज ना उद्या मी माझ्या गावापासून, कुटुंबापासून, विशेष करून आईपासून दूर होणार होतो. माझ्या होकाराशिवाय तो दिवस गेला. मी तिला टाळत राहिलो, ती मला भेटायला तळमळत राहिली. माझं नशीब बलवंत. मुंबईला दादा आले, म्हणाले नोकरीचा कॉल आलाय, गावी चल. मी नकार दिला, कारण मला इथे पैसाच पैसा मिळत होता. आता गावी जाऊन मास्तर व्हायला मन तयार नव्हतं. दादानी परोपरीने सांगितलं, मी नाकारत राहिलो. दादा रात्रीच्या गाडीने जाणार होते. त्यांनी निर्वाणीचं विचारलं, मी ठामपणे नकार दिला. दादा निघाले आणि निघताना म्हणाले, जगन, आई खूप आजारी आहे, हे मी तुला सांगितलं नव्हतं. मी विटीला गेलो, बॅग आणली, निघालो. दादाबरोबर गावी आलो. आईला आनंद झाला. आई आजारी वगैरे काही नव्हती. मला फसवल्याबद्दल मी चिडलो. तशी आई म्हणाली, अरे बाबा, आपण गरीब माणसं, पापाचा पैका न गा आपल्याला. आज पैका मिळतोय म्हणून गोड वाटते, वाकायची वेळ आली तर नोकरी लागल, हाय ते चांगलं, हाव न गो. मी बोललो नाही, आईचं ऐकलं, गावी राहिलो. इंटरव्ह्यूचा कॉल मात्र खरोखर आला होता. मी इंटरव्ह्यूला नक्की पास होईन याची खात्री होती. फक्त तोंडी मुलाखत असेल. मी तिथेही धमाल केली, पास झालो. खंडाळा तालुक्यात नोकरीला लागलो. मी शिक्षक झाल्याचा आईला खूप आनंद झाला. 1 वर्षात माझी बदली रांजणीला जावळी तालुक्यात म्हणजे गावाजवळ झाली. पुढे बेलोशीत म्हणजे गावात बदली झाली. आई माझ्या लग्नाच्या मागे लागली. अनेक स्थळं यायला लागली. शिक्षक होतो, बऱ्यापैकी दिसायला होतो. आई आबांनी अनेक मुली नाकारल्या, मीही नाकारल्या. शनिवारचा दिवस होता. शाळा सुटल्यावर रांजणीतनं निघालो. चालत चालत घरी आलो. कडकडून भूक लागली होती. जेवलो. आम्ही यापूर्वीच नवीन घरात राहायला आलो होतो. 2 भावांची लग्न झाली होती. पहिलं घर 2.5 खणांचं, सगळाच कोंडमारा. दोन्ही वहिन्या गावीच असायच्या. मुंबईत खोली घेऊन राहण्याइतपत आप्पा दादांची ऐपत नव्हती. दादांची मुंबई स्थिर नव्हती. ते रंगारी म्हणून मालुसरेंकडे कामाला होते. रोजंदारीवर ज्याचं काम, तिथे त्यांचा मुक्काम. तर त्या शनिवारी माळ्यावर टाकलेल्या फळ्यांवर मी दुपारी झोपलो होतो. तेवढ्यात कृष्णप्पांना हाक मारली. मी जागा झालो. अरे उठ, शेजाऱ्याच्या घरी पांडूबाळा आले आहेत, त्यांना तुला बघायचे. कृष्णप्पा पाचगणीत कामाला होते, त्यामुळे पांडूबाळाशी ओळख. पांडूबाळांना दारूचं व्यसन होतं. आमच्या घरात शेजारच्या घरी त्यावेळी गावठी दारूचा धंदा चाले, त्या घरात पांडूबाळा होते. मला पाहायला आले. अरे हा ना बाबा, त्यांची लग्नाची मुलगी आहे. मग त्यांना सांगा मला घर आहे, मला पाहायचं असेल तर घरी या, ताडकन म्हणालो. कृष्णप्पानं तेवढं पांडूबाळाला सांगितलं. पांडूबाळा धावत निघाले, आमच्या घरात शिरले. अक्का, अक्का आहे ना घरात अक्का? आई चुलीवर भाकरी थापत होती. वैलावर पावट्याचं कालवण रटरटत होतं. त्यावेळी पावट्याचा सीझन होता. पांडूबाळा चुलीजवळ जाऊन बसले. अक्का, मुलगी दिली. तुम्ही नाही म्हणाला तरी पोरगी हिथं सोडून जाईल. पोरगा आवडला आपल्याला. हा, पाहायचं असन घरी या, घर आहे मला, असं म्हणला तुझा पोरगा, लय आवडला. असा बाणेदार पोरगा जावाई म्हणून हवा होता मला. पांडूबाळा बोलायला दाट माणूस. आईला बोलायची संधीच देत नव्हते. मला गाव नाही, भाऊ नाही, देव नाही. मुलगी घेऊन येईन, पदरात घ्या अक्का. नाही म्हणू नको. आधी जेवायला वाढ. पोरगी उद्या हिथं आणतो. देणार नाही, घेणार नाही. मी असा दारुड्या, काय असणार माझ्याकडं? पोरगा आवडला म्हणतो, घर आहे मला, घरी या. वार वा पठ्ठ्या, लय आवडला, स्वाभिमानी, आवडला अक्का पोरगा, जेवायला वाढ. आई तर गोंधळून गेली. काय बोलावं ते मला सुचेना. पोरगी माझ्या शब्दाबाहेर नाही, एवढी शिकली, आपल्या शब्दाबाहेर नाही. कापून टाकील मी. कोण म्हणतात मला? अक्का तू हो म्हण. नाही म्हणली तरी उद्या इथं पोरगी हजर. लग्न करा नाही तर करू नका. या घरात पोरगी दिली एवढं खरं. रजिस्टर करा, पहिली सही माझी. पांडूबाळा म्हणतात मला. यारा गाबाळा नाही मी, पहिली जबान जाती. आईनी ताट वाढलं. पांडूबाळाची बडबड चालूच होती. ताट वाढलं तशी पोरगी पदरात घे. तू हो म्हणल्याशिवाय घास घेणार नाही. भावाला नाही म्हणायचं नाही.
आईचा गोंधळ जास्तच वाढला. ती कशीबशी म्हणाली, केली तुमची लेख. पांडूबाळाने तोंडात घास घातला, जेवले, निघून गेले. आता लग्नाची बोलणी चालू झाली. पांडूबाळा एकाच शब्दावर तटून, मला गाव नाही, मला भाव नाही, मला देव नाही, मी हा असा. लग्न दारात करणार नाही, तुमचं तुम्ही करा. दारात करा नाही तर रजिस्टर करा. माझं घेणं देणं नाही, ओपारणं मिळणार नाही. पोरगी घेऊन सांगन तिथं येतो. आबांचा दुसराच हे का, पोरग्याला सरकारी नोकरी सांगून पोरी येत आहेत, 10,000चा हुंडा देत आहेत, लग्न दारात करतायत आणि 5 तोळं घालतायत. एवढं असून हे लग्न का करायचं? कशाला पाहिजे असली मुलगी? काही तडजोड होईना. लग्न मोडण्याची वेळ आली. आई रडायची, गप्प गप्प व्हायची. तिला वाटलं भावानं गळ घातली, शब्द दिला आणि ही वेळ आली. भाऊ रक्ताचा नव्हता, तसा आईला रक्ताचा भाऊ नव्हताच, पण हा भाऊ रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचा वाटला. आणि हे लग्न मोडलं तर काय? पण ती तरी काय करणार? लग्न दारात करायचं झालं तर परिस्थिती आडवी आलेली. रजिस्टर करावं तर लोक नावं ठेवणार. आई पेचात. आईला कोडं सुटत नव्हतं. आई मुलीला बघून आली होती, तिला ती आवडली होती. सून म्हणून तिने केव्हाच तिचा स्वीकार केला होता. पण आता आईने विचार कर केला आणि तिच्या डोक्यात कल्पना आली. आईने बेलोशी गुरुजींना बोलवून घेतलं. उलाढाल करा, कर्ज द्या, लगीन दारात करू. पोरगा तुमचं पैसे ठेवणार नाही. एवढं लगीन घडून जाऊ द्या. पोरगी गुणाची करायची तर तीच पोरगी करायची. बेलोशी गुरुजींनी होकार भरला. आईचा पाय जमिनीवर ठरत नव्हता. माझं लग्न आईने दणक्यात, तेही दारात केलं. प्रत्येक वेळी ऋण काढून सण माझ्या आईने केला आणि ते ऋण फेडण्यासाठी ती चंदनासारखी झिजत राहिली. आईला एक आजार होता. तिच्या पोटात गोळा उठायचा, पोट खूप दुखायचं. सुरुवातीला घरगुती औषधं करायची. पुढे डॉक्टर मधुकर देशपांडेंची फिरती सेवा आमच्या भागात सुरू झाली, तेव्हा देशपांडे डॉक्टर औषध द्यायचे. डॉक्टर देशपांडेंवर एवढी श्रद्धा निर्माण झाली की त्यांनी गोळी देताच आई बरी व्हायची. मधू डागदर आमचा फॅमिली डागदर झाला. आई मुळातच अशक्त. आबांना दमा होता. उतार वयात तो बाळावला. आता आम्ही 4ही भावंड बऱ्यापैकी कमावते झालेलो होतो. उभ्या आयुष्यभर पाचगणीचा डोंगर उतरून चढून गुडघे दुखायला लागले होते. गुडघे दुखी आणि दमा. आबा खंगत चालले. औषधोपचार चालू होते. तसे ते झोपून नव्हते, हिंडते फिरते होते. पण एक दिवशी खोकल्याची उबळ आली आणि त्यात ते गेले. आणि मग मुळातच अशक्त असलेली आई मनानं खचली. आईचं आबांवर प्रचंड प्रेम होतं. त्याचं कधी तिने प्रदर्शन नाही केलं, पण कृतीतनं ते दिसायचं. आबा जेवल्याशिवाय ती जेवायची नाही. पाचगणीहून यायला रात्र झाली तर कंदील घेऊन डोंगरातनं निघे. आबांना अर्ध्या डोंगरात गाठून घेऊन ये. आई आबांची शाब्दिक चकमकही आम्ही कधीच ऐकली नव्हती. आई आबांसाठी जन्माला आली होती आणि आता आबा तर गेले. आबा गेले. आई आबाचं धोतर वाकळीच्या आतून पांघरून झोपायची. एकटीच असली की रडायची. आई मनानं थकल्याची जाणीव आता आम्हाला झाली. खऱ्या अर्थानं आता तिचा संसार फुलला होता. सगळ्यांची लग्नकार्य झाली होती. नातवंड आली होती. घराचं गोकुळ झालं होतं. राम, मुकुंद, कविता, विजय, सचिन, प्रशांत, प्रतिभा, स्वाती, माधुरी, रुपाली, दीपाली, रागिणी, मंगेश ही फुलं तिच्या वेलीवर फुलली होती, उमलली होती. आई अशिक्षित होती, पण सुशिक्षित माणसांना लाजवील अशी तिची विचारधारा होती. परिस्थितीमुळे तिने त्यावेळी अंधश्रद्धेने मुलांवर आजारपणात अंगारे दुपारे केले असतील, पण पुढे परिस्थिती बदलली तशी तिने असले अघोरी उपचार कधीच केले नाहीत. सुनांची बाळंतपणं तिने दवाखान्यातच केली. ताप थंडी जरी आली तरी तिने दवाखान्यातच मुलांना नातवंडांना नेलं. मला, महादेव, विमल आणि नातवंडांच्या शिक्षणासाठी तिने हट्ट धरला. आई गेली. आबांच्या माघारी आईची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच आई आम्हाला पोरकं करून गेली. आईनेच आबांच्या साथीनं आम्हा 4 भावंडांचं आणि 2 बहिणींचं जीवन फुलवलं, पण आमचं वैभव पाहण्यासाठी आई थांबली नाही. खरंच आत्ता आई हवी होती. महादेव पाटील, गावाचा धनी, गावावर माया, आत बाहेर निर्मळ माणूस, पुण्याईचा हिशेब करणारा माणूस. या माणसाला वाईट कधी शिवलंच नाही, पण दैवानं या माणसाला जन्माबरोबर दमा दिला, त्यामुळे प्रकृती तोळा मासा.
शेतात काम करताना मला कधी ते दिसले नाहीत. करवतकाठी धोतर, शर्ट, डोक्यावर फेटा असा त्यांचा पोशाख, पण चेहरा उदास. या पाटलांना कधी पाटीलकी करताना मी पाहिलं नाही. पण खरे पाटील महादेव पाटील. सकाळ संध्याकाळ त्यांच्या दारातच जणू चावडी भरे. घरासमोर मोठा दगड, त्याचा आकार अर्ध गोलाकार. त्यावर 5-10 माणसं सतत बसून असत. गाऱ्हाणी, सुख दुःख त्या ठिकाणी मांडली जायची. भिंतीला टेकून खोकणारे पाटील न्यायनिवाडा करायचे. त्यांचा शब्द ब्रह्मशब्द, त्यात बदल नाही. त्या शब्दात कधी मी नाही, स्वार्थ नाही, का कधी कोणाची फसवणूक नाही. न्याय सरळ आणि सोपा. शिरप्याच्या घरी चूल पेटली नाही, न्याय एका वाक्यात. किशे 4 पायल्या भात, आजच्या शिरपेच्या घरी पोचीव. रामाच्या शेतात पेरणी झाली नाही, बाबू तुला डोळं नाहीत का, आपलं राहू दे, आजच्या आज राम्याचा प्यारा. कुणाशी भांडण तंटा झाला, साधा सरळ न्याय. का रे बाडवेनो, काय मातलाय का, पाया पडू का, जन्माला आलाय ते भांडणे प्यारा आहे का, हात जोडू का तुम्हाला, परत कानाव कागाळी आली ना आसुडानं हानीन. चला झालं गेलं इसरा. गावाचं नाव आहे का नाही, कशा पाय डोसके फोडताय रे. अरे रग आहे ना अंगात, मग शेतात राहा, पोरा बाळांचं भलं करा. हे असे महादेव पाटील. तर किसाईचा नमुना काही वेगळा. बिचारी नवऱ्याचा आजार वाटून घेऊन जन्माला आली होती, तिलाही दामा. गोरी गोमटी, सदा चेहऱ्यावर कुबेराची श्रीमंती. ताक केलं गावभर वाटणार, लोणचं केलं गावभर. दोन्ही हात देण्याला. मान नाही, अभिमान नाही, उभ्या गावाची आई, अडल्या नडल्यांचा आधार. किसाबाई माझ्या वडिलांची बहीण. आईला सख्खा भाऊ नव्हता. महादेव पाटील आईचा मानलेला भाऊ. रक्ताच्या भावाहून अधिक जवळचा भाऊ, सुखदुःखाचा वाटेकरी. मी महादू पाटलांना मामा म्हणे, तर किसाबाईला किसाय आत्या. महादेव पाटलांना 3 मुलगे, सदाशिव, बाबूराव, केशव. सदाशिव शिक्षक, बाबूराव शेतीत, केशव ITIला शिकायला सातारला. सदाशिव स म बेलोशे या नावानं प्रसिद्ध. गावातला पहिला शिक्षक, पाटलांचा मुलगा, आईवडिलांची पुण्याई गाठीला. त्यामुळे गावात शिरलं की समोरच्या वयस्कर माणसाच्या हातातली तंबाखूसुद्धा गळून पडायची. तरुण स्त्रिया पदर सावरायच्या. गोट्या लगोरी खेळणारी पोरं धूम घर आठायची. मला शिक्षक नव्हते. माझं 4थीपर्यंतचं शिक्षण गावाच्या देवळात झालं. 5वी ते 7वीपर्यंतचं शिक्षण बेलोशीच्या भैरवनाथाच्या देवळात झालं. पाचगणीला दीर्घकाळ शिक्षक होते, पण त्यांचं दुरून माझ्या शिक्षणावर लक्ष होतं. घरी आले की आवर्जून माझ्या प्रगतीची चौकशी करत. ती आदरयुक्त भीती मला पुरेशी होती. भलं बुर्रं करताना डोळ्यासमोर ती मूर्ती उभी राहील. मी 8वीत गेलो. पाचगणीत महात्मा फुले विद्यालयात शिकायला लागलो. त्यावेळी समनची पाचगणीत कारंजकरांच्या माडीवर लहानशी खोली होती. केव्हा तरी अडीअडचणीला ते त्या खोलीवर राहत. मी त्यांच्या खोलीवर अधूनमधून मधल्या सुट्टीत डबा खायला जाई, तेही त्यांच्या गैरहजेरीत. त्यांच्या हजेरीत डबा खायला जाणं शक्यच नव्हतं. पाचगणी शाळा आणि महात्मा फुले विद्यालय शेजारी शेजारी. दोन्ही इमारती बहिणीसारख्या शेजारी. त्यामुळे शाळेतही वावरताना समनच्या भीतीखाली. आदरयुक्त भीती. महात्मा फुले विद्यालयात मी 8वीत असताना गॅदरिंगसाठी नाटक बसवलं. माझ्या अंगी नाट्यगुण होते. आमच्या गावात पूर्वापार दसऱ्यानिमित्त नाट्यप्रयोग व्हायचे. बेलोशी शाळेत 7वीत असताना मी पुढारी पाहिजे या नाटकात रोंग्याची भूमिका केली होती. नाटक माझं आवडीचं झालं होतं, पण मला गॅदरिंगच्या नाटकात घेतलं नव्हतं. जगताप सर, दीक्षित मॅडम, पाटील सर गॅदरिंगच्या नाटकाची कसून तयारी करत होते. आमच्या वर्गातच तालमी चालत. पुढची बाकं मागं सारून घेत. पाटील सर प्रॉम्प्टिंग करीत. जगताप सर त्या मुलांकडनं अभिनय बसवून घेत होते. आम्ही मागच्या बाकावर बसून नाटक मंडळींचं नाटक पाहत असो. तालीम बघताना मी अस्वस्थ होई. जगताप सरांचं दिग्दर्शन मला आवडतच नव्हतं. कलाकार विद्यार्थ्यांचा अभिनय मला बरोबर वाटत नव्हता. मला वाटत होतं मी स्वतः उभं राहावं, अभिनय करावा, पण मला कोण नाटकात घेणार. डोक्यावर केसाचं टोपसाल, चड्डी गुडघ्याखाली, डगळम शर्ट, राहणी गावरान. शहरातली पोरं कशी नीटनेटकी, भाषा शुद्ध, त्यांच्यात आत्मविश्वास, सरांच्या मागे पुढे करायची त्यांना सवय. मी अस्वस्थ होतो. माझ्या डोक्यातनं नाटक जात नव्हतं. मी त्यावेळी नुकतीच पाचगणीला खोली घेतली होती.
विद्यार्थ्यामागे 2 रुपये महिना भाडं. सुरेश जाधवाची खोली. मुळात ती गजानन बोध्याची खोली. सुरेश जाधव, मल्हारराव होळकर यांनी तिथे क्लास चालू केले होते. ते बंद पडल्यावर विद्यार्थ्यांना ते द्यायला सुरुवात केली. एका खोलीत आम्ही 4 जण राहत होतो. मी, बाजीराव गोळे, माधव रांजणे, मुकुटराव बिरामणे. मी खोलीवर गेलो की त्या मुलांच्या मागे नाटक बसवायचा आग्रह धरे. माझ्या आग्रहाने ते तयार झाले. आता नाटक बसवायचं कुठलं, पुस्तक कुठे मिळतं काही माहीत नाही. त्यावर मी तोडगा काढला. मी पुढं म्हणीन, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं. माझा संवाद मी म्हणीन, तुमचा तुम्हाला सांगेन. त्यालाही ते तयार झाले. आता प्रश्न आला स्त्री पात्राचा. आम्हा चौघात मी आणि माधव रांजणे दिसायला बरे. मी माझी बाजू क्लिअर केली. मी लेखक, दिग्दर्शक, सूत्रधार. माझ्यावर नाटकाची जबाबदारी. मी स्त्रीपात्र करणार नाही. माधव रांजणे राहण्या बोलण्यात जंटलमन. तो म्हणाला, स्त्रीपात्र मला दिलं तर नाटक गेलं तेल लावत. मुकुट बिरामण्याने हात झटकले. बाजीरावाच्या मिनतवाऱ्या केल्या. कसा तरी तो तयार झाला. त्याचा अवतार, त्याचं दिसणं याचा विचार न करता आम्ही त्याला स्त्रीपात्र देऊन टाकलं. तालमी चालू झाल्या. कागदावर स्क्रिप्ट नव्हतं, डोक्यात होतं. मी स्वतःचे संवाद बोलायचो, इतरांचे सांगायचो. 1 तासाचं नाटक, पण आमच्या रोज 4-4 तास नाटकाच्या तालमी चालायच्या. एकदाचं नाटक बसलं. गॅदरिंगचा आदला दिवस. आत्तापर्यंत आम्ही बसवलेल्या नाटकाचा वास शाळेला लागला नव्हता. गॅदरिंगला नाटक करायचं हे नक्की. सरांना तरी सांगायला पाहिजे, पण धडाडी होत नव्हती. इच्छा प्रबळ होती. नाटक करायचं म्हणजे करायचं. जगताप, पाटील, दीक्षित मॅडम दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात मग्न होते. मी तिथे गेलो. सर, आम्ही बी नाटक बसवलं आहे. काय? वय ना, आम्ही बी. अरे गधड्या, नाटक कसलं बसवलं आहे? सर, नाटकासारखं नाटक, तुमच्या नाटकापेक्षा चांगलं. उद्या करू? जगताप सरांनी डोक्यालाच हात लावला. करू का उद्या? नाही नाही, मुळीच नाही. सर, आम्ही तालमी घेतल्या ना. पण त्या तुमच्या तालमी आम्ही पाहिल्या का? नाटक म्हणजे काय तमाशा वाटला का तुला? सर, नाही नका ना म्हणू, आम्ही तालमी केल्यात. गेल्या खड्ड्यात तरी तुमच्या तालमी. तुमचं नाटक नाही होणार. सर, माझे डोळे ओले झाले. दीक्षितबाईंनी ते पाहिलं. म्हणाले, जगताप सर करतायत तर करू द्या. उत्साह आहे त्यांना. जगताप सर दीक्षितबाईंचा शब्द नाकारू शकत नव्हते. त्यांनी होकार दिला. आम्ही 4घे जण उधळलो. आम्ही थेट आपापल्या गावी गेलो. मी मेकअपची, पोशाखाची जुळवाजुळव सुरू केली. वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलं. भीमाबाईचं लक्ष नाही असं बघून तिच्या बकरीची मुठभर लोकर कापली. डिंकाची बाटली, काजळ, आबांचं धोतर, शर्ट, फेटा घेतला. निघालो दुसऱ्या दिवशी. आईने खिशात एक बिबवा दिला. पोराला कोणाची दृष्ट लागू नये ही त्या माऊलीची इच्छा. बरोबर ठेव म्हणली. आलो 5 गणेला. आम्ही 4घे एका खोलीत मेकअप करत होतो. त्यांचे मेकअप शेजारच्या खोलीत चालू होते. सगळे शिक्षक त्यांना मदत करत होते. आमच्या खोलीत 4 उडाणटप्पू पोरं आम्हाला त्रास देत होती. अनेक उचापती करून आमची उडवत होती. बाजीरावांनी लुगडं नेसलं. लुगडं नेसलं म्हणण्यापेक्षा त्यांनी ते गुंडाळलं. डोक्यावर पदर मात्र घट्ट धरून ठेवला. पदर डाळला तर त्याचा गुळगुळीत चमनगोटा दिसेल त्यावेळी ही भीती त्याला होती. केस चिकटवले. आरशात माझं रूप मी पाहिलं. स्वतःवर खुश झालो. माधव रांजणे, बिरामणे तयार होता. आमचा मेकअप उरकला. जगताप सर म्हणाले, तुमचं नाटक तुम्ही पहिले करा. मी तयारी दर्शवली. जगताप सरांनी विचारलं, नाटकाचं नाव काय पुकारू? आहे का आता? डोंबल. आम्ही नाटकाला नावच नव्हतं ठेवलं. अरे सांग ना गधड्या. गधड्या हा त्यांचा आवडीचा शब्द. चिडले की गधड्या म्हणत. सर, नाटकाला नावच नाही हो. मी भीतभीत म्हणालो. नाटक करतायत नाटक साले, नाटकाला नाव नाही म्हणे. असं रागात बडबडत ते स्टेजवर चढले. माईक हातात घेतला. रसिक बंधू आणि भगिनींनो, पब्लिकमधनं आवाज आला, ओ. जगताप सरांची पब्लिकने उडवली तरी ते बोलत होते. महात्मा फुले विद्यालय 5 गणी 8वी इयत्तेतली मुलं सादर करत आहेत धमाल विनोदी नाटक. नाटक काय होत नाही. मी रंगमंचावर प्रवेश केला. माझ्या चेहऱ्यावर प्रकाश झोत पडला. तो तीव्र प्रकाश मला नवीन. मी एंट्री करताच बायकोला हाक मारली. नाटकातल्या हो हौशे, हे हौशे. हौशीने काय प्रवेश केला नाही. मी पुन्हा हाक मारली. हौशे, हौशे ग हौशे. हौशी आली नाही. पुढं काय बोलावं सुचेना. मला घाम फुटला. पब्लिक आता हौशीला हाक मारायला लागलं. हौशे, हौशे, हौशे ग हौशे. हौशी येत नव्हती. मला घाम फुटलाच होता. माझी अर्धी मिशी केव्हा पडली मला कळलंच नाही. पब्लिक हसत होतं.
पण माझ्या हौशीला माझी दया येत नव्हती, माझ्या मिशीची दया येत नव्हती. मी हौशीला हाका मारत होतो, ती येत नव्हती. कोणीतरी हौशीला ढकलली. हौशी स्टेजवर धाडदिशी पडली. तिचा पदर पडला. चमनगोटा लाईटमध्ये चकाकला आणि 2 चेंडू टणाटणा उड्या मारत पब्लिकमध्ये गेले. मी पळत सुटलो. माझ्या बायकोनी माझं अनुकरण केलं, पण माझं धोतर आणि तिचं लुगडं स्टेजवरच राहिलं. बरं, धोतर आणि लुगड्यात चड्ड्या होत्या. पब्लिक अक्षरशः आडवं पडून हसत होते. प्राचार्य चौगुले खवळले. जगताप सर शिव्यांची लाखोली वाहत होते. मी घर गाठलं. 8 दिवस शाळेत यायचं धाडसच केलं नाही. बेलोशे गुरुजी योगायोगानं पुढं आले. त्यांचे डोळे घराघरा फिरायला लागले. काटवलीला नाटकाचा इतिहास आहे आणि तू हे नाटक केलं, चांगलं नाव कमावलं. काही बोललो नाही. 8 दिवसांनी शाळेत गेलो. मला बघतात पोरं पोरी हसायला लागली. एका मुलीच्या चेहऱ्यावर मात्र सहानुभूती दिसत होती. ती बोलली नाही, मी बोललो नाही, पण ती मुलगी माझ्या मनात घराचा पाया खणायला लागली. पुढं घरच बांधलं. मी पुन्हा पसार झालो. 4 दिवस विद्यालयात आलोच नाही. ते 4 दिवसात खूप विचार केला आणि निर्धाराने शाळेत आलो. मी शिकत होतो. सगळ्या सरांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला होता. मराठी विषयाच्या अध्यापिका दीक्षित मॅडमनी तेवढा धीर द्यायचा प्रयत्न केला, कारण माझ्यातला साहित्यिक त्यांनी ओळखलेला असणार. माझ्या निबंधाच्या वहीतले निबंध त्या थेट 11वी वर्गात वाचून दाखवत होत्या. प्राचार्य चौगुल्यांनाही माझी वही त्यांनी वाचायला दिली होती. त्यांनीही ऑफिसमध्ये बोलवून माझं कौतुक केलं होतं. मला वाचनाचा नाद महात्मा फुले विद्यालयात लागला. मी विद्यालयाच्या वाचनालय मंत्री होतो. हवे ते पुस्तक मला वाचता येत होतं. गणित इंग्रजीकडे झालं, दुर्लक्ष होत चाललं. मी रात्र कादंबऱ्या कथासंग्रह वाचत असे. फडके वाचून झाले. आत्र्यांचं सगळं साहित्य तर मी 3-4 वेळा वाचलं. खांडेकर, खानोलकर, त्या काळातले सगळे लेखक वाचले. पण खरं सांगू, मी पुढच्या वर्षाच्या गॅदरिंगची वाट बघत होतो, कारण मला अभिनयात काहीतरी करायचं होतं आणि मी उत्तम कलाकार आहे हे मला दाखवून द्यायचं होतं. श्रोते हो, हा आजचा भाग इथेच संपला. या पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं.